नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. आज आहे माघ शुक्ल अष्टमी, अर्थातच भीष्माष्टमी. भीष्म अष्टमी यालाच विष्णू सहस्त्रनाम जयंती असं देखील म्हटलं जातं. असं का? कारण हा विष्णूचा श्रीकृष्ण अवतार याच काळातला आहे. ज्यावेळेला भीष्माचार्य मृत्यूशय्येवरती होते त्यावेळेला युधिष्ठिरांनी त्यांना 5 प्रश्नांची उत्तरं मागितली होती आणि भीष्माचार्यांनी ती दिली देखील. आणि त्यासोबत त्यांनी अतिशय दिव्य असं विष्णू सहस्त्रनाम जपलं. सगळ्यांनी ते ऐकलं. भीष्माचार्य एक थोर क्षत्रिय, त्यामुळे क्षत्रियांना स्वर्गप्राप्ती 5 दिवसात होते. अष्टमीला ते गेले आणि 5 दिवसामध्ये म्हणजे द्वादशीला त्यांचं श्राद्धपक केलं गेलं. त्याला तर्पण तिथी म्हणून म्हटलं जातं, जे अजून 5 दिवसांनी येईल. अर्थात हे सगळं झालं विष्णू सहस्त्रनामाविषयी जे त्यांनी म्हटलं. पण व्यासमुनींनी सांगितलं की 5 पांडव आणि कृष्ण तिथे उपस्थित असताना देखील ते एकपाठी नसल्यामुळे त्यांना विष्णू सहस्त्रनाम कळलं नाही किंवा पाठ करून त्यांना प्रोड्यूस करता आलं नाही. आणि यावरती उपाय काय? तेव्हा सहदेव जे 5 पांडवातले होते त्यांच्याकडे अतिशय सुरेख असा शंख होता, ज्याचं नाव होतं मणिपुष्पक. आणि मणिपुष्पकाने जे विष्णू सहस्त्रनाम भीष्माचार्यांनी केलं होतं ते सगळं रेकॉर्ड केलं होतं. मी आता थोडंसं तंत्रज्ञानाकडे जातोय. मणिपुष्प ज्या शंखामध्ये हे रेकॉर्डिंग झालं होतं ते व्यासमुनीने ऐकलं आणि त्याचा नंतर अंतर्भाव केला महाभारतामध्ये. मणिपुष्पक हा शंख स्फटिकापासनं म्हणजे सिलिकॉनपासून जमवला होता. म्हणजे आपल्याकडे त्यावेळेला देखील साऊंड टेप रेकॉर्डिंग सिस्टीम होती. हे मी नाही म्हणत आहे. अत्यंत ज्ञानविभूषित बरेचसे डॉक्टरेट घेतलेले, ऑक्सफर्डने गौरवलेले, ऑक्सफर्डमधले प्राध्यापक असलेले शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती स्वामी हे सांगतात. हा इतिहासाचा पुरावा देखील आहे. म्हणजेच आपले सणवार, आख्यायिका, कथा, पास्ट आणि तंत्रज्ञान ह्याची आपल्याला बरोबर शृंखला दिसून येते. आणि मला वाटतं हेच आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. संस्कृतीपासून विज्ञानाकडे. चला तर मग हा प्रवास आपणही चालू ठेवायचा आहे. नमस्कार. विनय.